नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्याच्या सामोडे येथे सेवेचा अभिमान आणि निवृत्ती सोहळा एकाच वेळी उत्साहामध्ये संपन्न झाला। सामोडे गावचे सुपुत्र नायब सुभेदार ईश्वरजीभाऊ घरटे यांनी भारतीय सैन्य दलामध्ये तब्बल 21 वर्षे प्रामाणिक आणि गौरवशाली सेवा बजावली। त्यानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे। त्यांच्या या उल्लेखनीय सेवेच्या गौरवार्थ सामोडे येथे विशेष सेवानिवृत्ती सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। ईश्वर घरटे यांनी देशसेवेमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल सामोडे वासियांतर्फे झालेल्या सत्कार समारंभासाठी मित्रपरिवार, नातेवाईक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी ग्रामस्थांतर्फे सामोडे ग्रामपंचायतीपासून तर विठ्ठल मंदिरापर्यंत डीजेच्या तालावर ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये भव्य मिरवणूक काढून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात धुळे तालुक्यातील न्याहळद येथील रहिवासी असलेल्या तेजस सुधाकर रायते यांची भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट ह्या पदी नियुक्ती झाल्याबद्दल सामोडेवासियांतर्फे तेजस रायते यांचा सत्कार करण्यात आला। तेजस हे सामोडे गावचे भाचे असून पांडुरंग शंकर घरटे यांचे नातू आहे। हा संयुक्त सत्कार समारंभ नुकताच सामोडे येथील नवागाव परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, शेतकरी संघाचे संचालक अनिल शिंदे, मेजर सुधाकर रायते, शिवसेना उभाटाचे जिल्हाध्यक्ष धीरजभाऊ घरटे, उपसरपंच रावसाहेब घरटे, सोसायटीचे चेअरमन रमेश महंत, शेतकरी संघाचे संचालक मुकुंद घरटे, माजी उपसरपंच सचिन शिंदे आदींसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा व सेवानिवृत्त झालेल्या ईश्वर घरटे तसेच तेजस रायते यांच्या हस्ते भारत मातेची प्रतिमा पूजन तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मेजर अनिल घरटे, हवालदार दयाराम सोनवणे, राजेंद्र पगारे, मोतीलाल आहिरे, सुखदेव घरटे, अशोक देसले, प्रदीप भदाने, ललित घोडके, अमोल पवार, दिनेश भदाने आदी सैनिकांचा नागरी सत्कार करण्यात आला। त्यानंतर नायब सुभेदार ईश्वर घरटे आणि लेफ्टनंट तेजस रायते यांचा सामुदायिक नागरी सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त प्राध्यापक डी.टी. पाटील यांनी वीर जवानांसंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी परिसरातील ग्रामस्थ, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, साक्री तालुका। धन्यवाद। आणि कार्यक्रमाला खूप वेळ झाल्यामुळे मी सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो आणि खूप खूप या गावाचे आणि या परिसराचे मला अभिमान वाटतो, या परिसराचा अभिमान वाटतो की इथं आपल्या गावात आता नवनवीन कोण PSI होतंय, कोण IAS IPS होतंय आणि या गावाचा विकास होतोय। या सर्व गोष्टींना गावात नेतृत्व हे पण महत्त्वाचं असतं। तर एक छोटासा अनुभव सांगतो। असं जीवनच्या बाबतीत झालं होतं माझं। मी मास्टर कॉम्प्युटर मॅनेजमेंटला होतो आणि त्याच दिवशी माझी आर्मीची मेडिकल पण चालू होतं आणि कॉलेजला पण जात होतो। तर घाईघाईत मला त्या कॉलेजवाल्याने सांगितलं की आज तुझं प्रॅक्टिकल आहे, तर तुला फक्त आम्ही 10-15 मिनिटं देतो, तू फक्त काम करून तिकडे निघून जा, मेडिकलला लॉग इन करून दे तुझी सिस्टम आणि निघून जा। तर घाईघाईत जाताना संतोष मार्केटजवळ अचानक एक वर्ग सायकलमध्ये येऊन गेलं, रिक्षावाला हाकतात आणि तिथं ॲक्सिडेंट झाला। रिक्षावाले यायला मी आणि माझा मित्र होतो भरतीला, मारायला लागले, सगळे जमा झाले आणि म्हटलं मी आत्ता हर्षल जीवना फोन लावतो। सगळे रिक्षावाले 2 मिनिटात गायब झाले आणि मी ती परीक्षा मेडिकल परीक्षा आर्मीची अटेंड करू शकलो। हा विषय कदाचित जीवांना माहीत नसेल, पण आपण गावाचे भूषण आहात आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे। धन्यवाद सगळ्यांना। थँक्यू।